छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावं हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक कणाला आणि मातीत जगणाऱ्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते. लोककल्याणकारी, धर्मनिरपेक्ष, शेतकऱ्यांचा राजा, मावळ्यांचा सळंगडी, शककर्ते, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा एक इतिहास निरक्षर मराठ्यांचा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा घडला. मित्रांनो, जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज. मराठी माणसाला पडलेलं एक स्वप्न, हो स्वप्नच, ज्यांचा इतिहास वाचला की अंगात स्फूर्ती येते, मन भरावून जातं, डोळे डबडबतात. विश्वाच्या पसारात एक टिंब ओळख असलेला आपला जीव अचानक मोठा होतो. काय कारण असावं? शिवाजी महाराजांच्या नजरेखातात शब्दाशिवाय प्राण द्यायला हसतमुखाने तयार असणारे मावळे हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक, किती नावं घ्यावीत. सगळी केवढी डोंगरा एवढी माणसं मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णपाठ, ज्यांचा इतिहास वाचला की महानतेचा साक्षात्कार होतो. कुठून येत होती ती उर्मी, कुठून येत होते ते धाडस, मृत्यूलाही सहजपणे कवटाळणे आणि ते करत असतानाही राजा मुजरा म्हणत आलेलं समाधानाचं मरण. एक ना दोन अशी कितीतरी रत्न स्वराज्यात होती. त्यांची चरित्रे वाचली तर अचंबित व्हायला होतं. मित्रांनो, महाराजांनी माणसं नाही तर माणसातील निष्ठा घडवली हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. पोटच्या लेकराप्रमाणे माया केली आपल्या मावळ्यावर. उगाच नाही माणसं मरायला तयार झाली. इतिहासाच्या उजेडात वर्तमान स्पष्ट होतो, भविष्यकाळाची वाट बनत जाते. म्हणून इतिहास वाचायला हवा, म्हणून इतिहास वाचायला हवा. इतिहासाच्या पानावर, रेतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आधी करून दाखवलं, एक आदर्श समोर उभा केला आणि मग माणसं तसं जगायला लागली आणि वागायला लागली. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. खरं तर काही माणसं पराक्रमी असतात तर काही माणसं चारित्र्यवान असतात, पण जो पराक्रमी आणि परकोटीचा चारित्र्यवान आहे असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. शिवाजी महाराज यशस्वी होत गेले त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचं नियोजन. तुम्ही काम किती करता आणि कसं करता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वजाचे नियोजन 1 वर्ष अगोदर केलं होतं. 40,000ची फौज घेऊन आलेला अफजल खान शेवटी प्रतापगडावर येताना फक्त 4च माणसं त्याच्यासोबत होती. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले हे त्यांचं कर्तृत्व नाही, गड उभारले हे त्यांचं नेतृत्व नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत उगवलेल्या माणसातून नॅशनल कॅरेक्टर्स घडवले, राष्ट्रीय चारित्र्य आणि राष्ट्रीय आदर्श घडवले. हे महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे. हे महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे. असे मावळे होते स्वराज्यात, बाजी, तानाजी, येसाजी, मुरादबाजी. त्या प्रत्येक जणांचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. आकाशात झेप घ्यायची असेल तर पक्षा एवढं धाडस हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं, पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शुभाचंच काळीज हवं, शुभाचंच काळीज हवं. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.